खतरेशी खेळताना किती धोका आहे याच्यात, तरी हा गडी काहीच समजून नाही राहिला आगी की. आज सकाळी सकाळीच काका असं दुसऱ्याच्या घरून कोण पाणी भरू राहिलं रे बुवा. ते विचारलं, ते म्हणत वाळग्यात चाल, सगळं सांगतो. वाळगीत गेलो तर एक दुःखद खबर आमच्या कानावर पडली. जी आमच्या वाळगेतली बोर आहे ते वर पाणीच नाही फेकू राहिली. काय झालं काय सांगा तिले. मग मोटर वर काढली आणि लावली खोलकाल करणं. खोलकाल केली तर तिचा फॉल्ट दिसला. तिची चाबीच तुटली होती. चाबी तुटली होती. चाबी तुटली. त्या मोटरमध्ये काय फॉल्ट झाला ते तर मला काही समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सांगा. तर तेच आहे की तुटेला आहे. त्या 2 जेल मारतो आपण तटी. नाही बारका आहे तो आपला 4 इंची लाईन आहे. हो पंप लंबाचे मित्रांनो, आमची मोटर जाईल आता. मग तो पंप खोलून घरी आणला आणि तू आता नॅगिन वर खेळले नाही जमलं तर खामगावले, खामगावला नाही जमलं तर अकोला नाही जमलं तर नवाचा नागिन. आता इकडे कसे PM चे 2-2 हजार आले तर हा दंड बसला आता. पण ते काल काढलं कोण आलं मस्ती पोरं तू पण मस्ती आला. ओरे बेकारले का. नेले त्या खिशात. म्हटलं जर बाबाच्या म्हटलं ऐका, तुमचं काय करावं रे. पायजा अंदर ठेवून द्या ते, नाही तर काळसान कोणाचं काम. पण ते द्या ना ठेवून दे. शिल्लक पोरगा बोलला म्हणजे मारेल. हे पहा मित्रांनो, आता आली मशीन. संकेतच्या घरात भरती भरणं चालू आहे. गहू काढून आणला वावरातला. पहा बरं कसं झाला. लय आनंद आहे. हे म्हणत या गव्हाचे पहिले रोडगे होऊन जाऊ देऊ. आता आम्ही चाललो पहिले शेगाव, आपला खामगाव. तो बोरमधला पंप जायला तो दुरुस्त करायला आम्हाला खामगावला जागते. तिकडेच त्याच रट्टा देऊ एखाद्या हॉटेलीत. आज पूर्ण ब्लॉग पाहायचा तुम्ही फक्त. मित्रांनो, आता झाली दुपार आणि आपला दुसऱ्या वावरातला गहू काढणं चालू होता. मी लगेच तटी चालला आलो. गहू काढणं चालू आहे. इकडे बाजूला तुम्ही पाहू शकता. ऊन खूप तपूर आलं वरून, तरी आलो म्हटलं चला. हे पाय इकडे बघत आमच्या बाजूले भर उन्हाळ्यात पण बघत चालू आहे. आणि हा आपला गहू, म्हणजे आपला नाही, दुसऱ्याने पेरलेला होता तो. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता टाली केवढी भरली. अर्धी भरली, पुरी बी नाही भरली. तर मित्रांनो, आता घरी जाता आता गावाच्या बाहेरच एक आम्ही आलो अड्ड्यावर. हे पाईप खाली काढणं चालू आहे. पाईप खाली काढले की गहू ट्रॅक्टर आम्ही चालले जाऊ सगळे घरी. हे याचे पाईप चालू आहेत काढणं. गहू पहा बरं तुम्ही किती झाला सांगा कमेंटमध्ये. हा याच्यावरती पोल्ट्री फॉर्म आहे. कोंबड्या बी आहे. अंडे लागलेत चालले जाटी. आता येईल म्हटलं मी ट्रॅक्टर मी घेतो चालवत घरलो. ते म्हणतात बरं घे तूच ट्रॅक्टर चालवत, तुला जमलं पाहिजे फक्त. आता मी बसतो ट्रॅक्टरवर स्टेअरिंगवर. आता चाललो आम्ही घरी. हे पहिले पोल्ट्री फार्मवर आलतो, पाईप रिचून दिले. आता चाललो घरी आम्ही. आता ट्रॅक्टर चालू आलो मी. त्याला आपलं गाव आता मागे चाललो आम्ही घरी. आता गहू घेऊन गाव हा टपकाटून अरे उसला तळो. तेव्हा मित्रांनो, आता वाजले दुपारचे 4. दुपारचे 5 वाजले. आता चाललो आम्ही वावरात गहू पेटवायले. गहू काढला त्याच्यानंतर जे खालचं कूट आहे ते पेटवायला चाललो आम्ही दोघं.
हे आलो वावर आमचा, आता उतरतो आता आम्ही खाली. आलो वावर, हे पाहिजे आहे आपलं वावर. तर मित्रांनो फायनली आलो आता वावरात. हा तुम्ही मागे गहू पाहू शकता. आता याले हा संकेत दिले, म्हटलं काळी लाव चांगल्या हाताने तुया. तो म्हणते शुभ हाताने मीच काळी लावतो गव्हाले, लाव म्हटलं. लागली काळी. आता काहीच टाइम नाही लागत या गव्हाला जायला. बस आता बस, असं फेकणे आहे बस. आता वावर आहे, गहू आहे, आम्ही आहो बस. केस जाईल गळ्याचे हाताचे, हॉटेल केस. हो पठ्ठ्या ते म्हणतात नाही तिकडे ने, ते तटी ने. मित्रांनो गहू पूर्णपणे खाक झाला पुरा. खत्रेशी खेळताना किती धोका आहे याच्यात, तरी हा गडी काहीच समजून नाही राहिला. आगी गेले म्हणते, मा हाताचा खेळ आहे म्हणत्या. आता आलो आम्ही दुसऱ्या दिलो त्यानं हातचं फेकून. हाताचे केस जाईल गळ्याच्या. आता हे आम्ही आलो मावारात, ते संकेतचं वावर होतं. आता या वावरातले थोडे गंज काय चेतवण्यात आम्हाला हार्वेस्टरनं खाली पडेल. चेतूर भाऊ बरोबर याला चेतवायला लावून आलो मी. शिकूर आलो याला कशी करा लागते शेतीत. पहा मित्रांनो, तुम्हाला कसं सांगलो, एका माचीच्या काळीसाठी किती आगीसोबत खेळतो आम्ही. विषय एका माचीच्या काळीचा नाही, विषय आहे असे एडेचाडे धंदे करायने चांगला शौक आहे. मित्रांनो आम्ही चाललो आता घरी. गहू पूर्णपणे पेटला. अरे बापरे, पेटला नसून त्यानं चांगलीच आग लावली. बाजूले पण पेटत गेला तो, वावर सोडून बाहेर गेला लेकाचा. पहा गोंडी सरळ पेटली. आम्ही घरी जाताना आम्हाला हे दृश्य दिसलं. विजवा लागते आता कसं तरी. तर मित्रांनो फायनली आमचं सगळं पेटोपाटो झालं. वावरातलं गहू बी दिला पेटून, सगळे पेटारे गिटारे पेटवले. आता चाललो आम्ही घरी. तर मग ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच. भेटू अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. ते लोक सबस्क्राईब करून द्या. बाय बाय.